morning student. In today's lecture we are going to start next type of problems, that is inverse trigonometric functions type 3. Okay, and in that type 3 we have to make substitutions. Okay, म्हणजे या टाइप मध्ये काय करायचं, मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला साइन इन्वर्स, कॉस इन्वर्स, टॅन इन्वर्स हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा जो अँगल असतो ना, तो अँगल तुम्हाला नेहमी करता हे एक्सप्रेशन दिसतील. ओके, मी डायरेक्टली तुम्हाला हिंट सांगतोय प्रॉब्लेम कसे तयार केले त्यांनी. साइन इन्वर्स, कॉस इन्वर्स, टॅन इन्वर्स हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे अँगल्स दिसतात ते अँगल्स तुम्हाला हे एक्सप्रेशन दिसतील. कोणते? 2x/1 + x², 2 टाइम्स. आता कधी कधी काय करतात, हे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन झाली, पण या एकची जागा जर f(x) ला मध्ये तुम्हाला ते थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी पुढची लेवल काय करतात, आधी एक्सच दिसतो स्टँडर्डली, त्यानंतर काय करतात f(x) म्हणजे त्या सबस्टिट्यूशनमध्ये सुद्धा परत सबस्टिट्यूशन करतात. कशी? तर एकची जागा या f(x) ला किंवा दुसऱ्या एखाद्या फंक्शनला देतात. मग तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. जर 2x/1 + x² स्टँडर्ड दिसलं तर डायरेक्टली सबस्टिट्यूशन करा x = tan θ, किंवा कधी कधी काय करतील याच्याऐवजी एखादं फंक्शन लिहितील. समजा 2 टाइम्स e⁻x असं फंक्शन लिहिलं. इथं समजा 1 + e⁻x² असं जर फंक्शन असेल तर आपण f(x) = tan θ म्हणजेच e⁻x tan θ अशी सबस्टिट्यूशन करणार आहे. ओके, सो हे एक्सप्रेशन, त्यानंतर 1 - x², 1 + x², मोस्ट ऑफ द टाइम्स हे एक्सप्रेशन तुम्हाला दिसतील. ओके, पण एकची जागा परत या ठिकाणी सुद्धा f(x) ला, मग सबस्टिट्यूशन चेंज करायचे, x = tan θ, f(x) = tan θ. आणि सबस्टिट्यूशन तयार कशा झाल्या, हा जर प्रश्न केला तुम्ही तर सबस्टिट्यूशन तयार होतात की जे ट्रिग्नोमेट्रीचे आपले बेसिक फॉर्म्युले होते, डबल अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, या पॉईंटवरून आपण सबस्टिट्यूशन तयार केला. जर समजा तुम्ही इथे x = tan θ फॉर्म्युला पुट केला, 2 tan θ/1 + tan² θ, हा तुम्हाला डबल अँगलमध्ये फॉर्म्युला दिसतो. आफ्टर दॅट 1 - tan² θ, 1 + tan² θ, हा सुद्धा तुम्हाला cos 2 θ फॉर्म्युला दिसतो. म्हणजे असे डिफरंट. आता या फॉर्म्युल्याचा जर विचार केला, 3x - 4x³ इथे x = sin θ पुट केला ना, तर हा sin 3 θ चा ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे. म्हणजे यांनी काही केलं नाही नवीन, फक्त तेच फॉर्म्युले उचलले आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जे साइन, कॉस, टॅन होते त्याच्याऐवजी एक्स पुट केला, आणि तुम्हाला प्रॉब्लेममध्ये एक्स वगैरे दाखवतात एक्सप्रेशनमध्ये, बाकी दुसरं काही करत नाहीत. 4x³ - 3x, 2x² - 1 असेल तर सबस्टिट्यूशन x = cos θ. या सबस्टिट्यूशन तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडत, जर तुमचे डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले आणि हाफ अँगल फॉर्म्युले प्रिपेअर असतील तर. ह्या सबस्टिट्यूशनचं एवढं काही टेन्शन नसतं. आफ्टर दॅट 3x - x³ 1 - 3x², या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचे, x = tan θ. हा tan 3 θ चा ट्रिपल अँगल फॉर्म्युला होतो. 3 tan θ - tan³ θ/1 - 3 tan² θ असा फॉर्म्युला तुम्हाला पाहायला दिसतो. आफ्टर दॅट हे हाफ अँगलसाठी आहेत, ओके, किंवा डबल अँगलसाठी कसे, a+x/a - x किंवा √a - x/a+x असं एक्सप्रेशन दिसतं तर डायरेक्टली x = cos 2 θ पुट करायचा या ठिकाणी. ओके, पण मग हा a म्हणजेच काय, प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ए नाही दिसणार. प्रॉब्लेममध्ये समजा एखाद्या अशी संख्या दिसेल √3 + x/3 - x, मग तुमचं काम तेच असणार आहे, x = a cos 2 θ म्हणजेच काय, x = 3 cos 2 θ असं या प्रॉब्लेममध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन केलं असतं. ओके, सो अशा सबस्टिट्यूशन तुम्हाला तयार करायच्या आहेत. ही आणि ही सारखीच आहे, फक्त एची जागा 1 ने घेतलेली आहे, बाकी दुसरं काही चेंज नाही आहे. म्हणजे थ्रूआउट द या टाईपमध्ये जो क्वेश्चन नंबर फर्स्ट लर्न करणार आहे किंवा जे एक्झाम्पल्स घेणार आहे ते सगळे सबस्टिट्यूशनचे आहेत. ओके, आणि या टॉपिक नंतर आजच्या लेक्चरमध्ये आपलं हे कंप्लीट होईल पूर्ण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आणि त्यानंतर आपण त्यावर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत त्यासाठी एक स्पेशल मी तुम्हाला लेक्चर सेंड करेल. ओके, सो आफ्टर दॅट आपण नवीन टॉपिकला स्टार्ट करूया. ठीक आहे, वी आर स्टार्टिंग नाउ एक्झाम्पल्स. इन दॅट फर्स्ट एक्झाम्पल इज लाईक दिस. बघा, साइन इन्वर्स ऑफ 2x/1 + x². ओके, मी आधी बोललो होतो की जे एक्सप्रेशन आपण नोट डाऊन केले ते सगळेच्या सगळे एक्सप्रेशन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये अँगलच्या जागेवर दिसतील. या ठिकाणी सुद्धा अँगलच्या जागेवर दिसलेलं आहे. मग तुम्हाला लगेच माइंडमध्ये क्लिक व्हायला पाहिजे, इट इज द फॉर्म्युला ऑर इट इज द एक्सप्रेशन दॅट इज 2x/1 + x², आणि यासाठी काय सबस्टिट्यूशन होती ती सबस्टिट्यूशन तुम्हाला आठवायला पाहिजे. ओके, सो वी हॅव टू पुट हिअर सबस्टिट्यूशन अशी आहे, पुट x = tan θ. ओके, कारण बाहेर जर साइन इन्वर्स आहे तर ब्रॅकेटमध्ये साइनचाच फॉर्म्युला यायला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम अशाच तुम्हाला ॲडजस्टमेंट करून दिलेले असतात. सो x = tan θ, देअरफॉर वी कॅन से दॅट θ हा tan इकडे ट्रान्सफर करा, मीन्स वी कॅन से दॅट θ =
इट इज टॅन इनवर्स ऑफ एक्स. आणि नेहमी करता लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा सबस्टिट्यूशन करसाल त्यावेळेस थिटा तुम्ही आधीच फाइंड आउट करत चला. ओके, सो आफ्टर दॅट आता ही सबस्टिट्यूशन जर मी पुट केली समजा तर कॅल्क्युलेशन्स कसे होतील पाहून घ्या. इट इज वाय इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ, ओके, जिथे जिथे एक्स आहे तिथे टॅन थिटा पुट करा. इट इज 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि जर समजा याचा विचार केला तर दिस इज द फॉर्म्युला फॉर साइन 2 थिटा. डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, म्हणून मी त्याला असं लिहितो साइन इनवर्स ऑफ इट इज साइन 2 थिटा. ओके, यासाठीच तुम्हाला त्या सबस्टिट्यूशन शिकवलेले आहेत. आणि ऑलरेडी माहिती आहे साइन इनवर्स आणि साइन हे फंक्शन्स असतील तर बोथ गेट कॅन्सल, वी गेट जस्ट इट ॲज अ 2 टाइम्स थिटा. ओके, आणि वाय इज इक्वल्स टू तुम्हाला 2 थिटा म्हणजेच थिटाची किंमत कशामध्ये आहे, एक्समध्ये. कारण आपलं जे एक्सप्रेशन आहे लक्षात ठेवा, एक्सप्रेशन एक्समध्ये आहे म्हणून तुम्हाला ॲन्सरसुद्धा एक्समध्ये लागेल. मग जेव्हा केव्हा जो नवीन व्हेरिएबल आपण इंट्रोड्यूस केला थिटावाला, ओके, तो जो नवीन व्हेरिएबल आपण इंट्रोड्यूस केला थिटावाला, तो थिटा आपल्याला परत एकदा एलिमिनेट करायचा, म्हणजेच सबस्टिट्यूशन वापस एक्समध्येच आली पाहिजे असं करायचं. सो त्यासाठी आपण काय केलं, हा थिटाची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली होती. दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, मीन्स वी कॅन से दॅट वाय इज इक्वल्स टू 2 टाइम्स टॅन इनवर्स एक्स. आणि वाय इज इक्वल्स टू 2 टाइम्स टॅन इनवर्स एक्स मिळाला. आता फक्त जस्ट our target is to differentiate this function with respect to x. कारण आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं सांगतात, और डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, और कधी कधी असं लिहितात फाइंड dy बाय dx. ओके, सो कोणत्याही पद्धतीने विचारू द्या. देअरफॉर वी कॅन राईट इट ॲज dy बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ इट इज ddx ऑफ 2 टाइम्स टॅन इनवर्स एक्स. इथे काय लिहायचं माहिती आहे तुम्हाला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे स्टेटमेंट लिहितो आपण. देअरफॉर वी राईट हियर इट इज dy बाय dx that is equals to 2 is constant and derivative of tan inverse x, it is a standard inverse trigonometric functions, therefore it is derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square, and our final requirement is that 2 upon 1 plus x square. Okay, 2 into 1 तो 2 होतो, and this is nothing but the required solution for the first example. Okay, अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे खूप इझी आहेत. आणि जर ओरली होत असतील तर बेटरच आहे. ओरली होण्यासाठी प्रॅक्टिस करा आधी, प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही ओरली ट्राय करू शकता. सेकंड एक्झाम्पल इज दॅट y इज इक्वल्स टू, वी डिनोट इट ॲज y cos इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सप्रेशन तुम्हाला दिसेल सबस्टिट्यूशनमध्ये, किंवा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला होता डबल अँगल फॉर्म्युला. त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूशन करायचे आहे एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. ओके, अँड देअरफॉर अगेन वी कॅन राईट इट ॲज थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. देअरफॉर वी मेक द सबस्टिट्यूशन अँड देन convert this expression in simple form. Okay, so we write here cos inverse of it is 1 minus tan square theta divided by 1 plus tan square theta. This is nothing but the like this calculations. After that cos inverse of 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta is the double angle formula for cos. It is 2 theta. Okay, and cos inverse and cos get cancel, it gives us 2 times theta. Means y is equals to 2 times theta मिळाला. आधी पहिल्या प्रॉब्लेमात सांगितलं होतं थिटाला कन्वर्ट करायचं असतं एक्स मध्ये. मीन्स वी कॅन राईट इट ॲज 2 टाइम्स थिटा into theta is nothing but the tan inverse x. Okay, so again it gives us theta is equals to y is equals to 2 times tan inverse x, and again differentiating with respect to x हे स्टेटमेंट नोट डाउन करायचंच आहे. therefore it is dy by dx equals to ddx of that is 2 times tan inverse of x. Okay, 2 is constant here and derivative of tan inverse x is 1 upon 1 plus x square, means our required answer is 2 upon 1 plus x square. Okay, example number 3 is that y is equals to, we suppose it as tan inverse of, okay, 2x upon again it is 1 मायनस एक्स स्क्वेअर. असं ते सबस्टिट्यूशन पुट करावं लागेल बघा. डिनोट केलं मी त्याला. त्यानंतर 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणा किंवा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणा, या टर्म सेमच आहेत, फक्त निगेटिव्ह साईनचा फरक येतो. आणि निगेटिव्ह साईनचा फरक आला म्हणजे काय, हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला होता तर हा टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार होतो. कसा चेक करूया. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मेक सबस्टिट्यूशन ॲट पुट x इज इक्वल्स टू अगेन टॅन थिटा. ओके, तिन्ही फर्स्ट एक्झाम्पल
First three examples are of substitution x equals to tan theta. Okay, so therefore theta is equals to, we can again write it as tan inverse of x. Okay, and we make the calculation as it is tan inverse of, we can write it is 2 tan theta upon 1 minus x square म्हणजेच it is tan square theta. Okay, so 2 tan theta upon 1 minus tan square theta, and therefore this is nothing but the double angle formula for tan function. Okay, means we write here tan inverse of, it is tan 2 theta. Okay, and therefore tan inverse tan get cancel, it is y is equals to 2 theta, and we can say that y is equals to 2 theta, but theta is tan inverse of x. Okay, अगेन आता इथपर्यंत तर सॉल्व केलंच होतं आपण, कसं डिफरन्शिएट करायचं काही सांगायची गरज नाही. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, सॉरी एक्स, देअरफॉर वी गेट इट ॲज dy बाय dx दॅट इज इक्वल्स टू d dx ऑफ 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ x. 2 is constant into delta of tan inverse x is 1 upon 1 plus x square, therefore it is 2 upon 1 plus x square is the required answer. Okay, so example number 4 is that tan inverse of 2 times e raised to the power x upon 1 minus e raised to the power 2x. ओके, त्याला डिनोट केलं y ने. आफ्टर दॅट आता या एक्सप्रेशनचा जर विचार केला आपण, तर हे जे एक्सप्रेशन आहे हे पूर्ण कम्प्लिटली या थर्ड एक्झाम्पलमधल्या एक्सप्रेशन सारखं आहे. कसं पाहून घ्या, हे जे ब्रॅकेटमध्ये दिसतं 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर सारखं आहे, फक्त त्याला आपण बाय लॉज ऑफ इंडायसेस, मी इथं ई रेस टू द पॉवर 2x ला असं लिहू शकतो, ई रेस टू द पॉवर x इट इज होल स्क्वेअर बाय लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेसच्या रूलनुसार आपल्याला त्याला असं कन्वर्ट करता येतं. आफ्टर दॅट 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर असं एक्सप्रेशन आहे. आपण आताच बोललो होतो की तुम्हाला कधी कधी काय करतात, एक्सची जागा एखाद्या फंक्शनला देतात, म्हणजे 2 इंटू एफ ऑफ एक्स अपॉन 1 प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर असं एक्सप्रेशन दिसत होतं. तर त्यांनी काय केलं, असं एक्सप्रेशन तयार केलं या ठिकाणी. ओके, पण इथे मायनस आहे किंवा मग इथे तुम्ही मायनस पुट केला तर चालतो. 2 एफ ऑफ एक्स अपॉन 1 मायनस एफ ऑफ एक्स इट इज होल स्क्वेअर अशा टाईपची सबस्टिट्यूशन आहे. मग अशा वेळेस असं एक्सप्रेशन असेल तर काय करायचं, सांगितलं होतं सबस्टिट्यूशन करत असताना एक्सची जागा न लिहिता एफ ऑफ एक्सची जागा लिहायची. मीन्स हियर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, वी हॅव टू मेक सबस्टिट्यूशन ॲज tan थीटा. ओके, देअरफॉर मी तेच या ठिकाणी घेतो, फक्त या ठिकाणी एफ ऑफ एक्सची जागा कोणी घेतलेली आहे, ई रेस टू द पॉवर एक्सने घेतलेली आहे. आणि हे का करतो आपण, तर हे पूर्ण एक्सप्रेशन टॅन फंक्शनमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपण त्याला सॉल्व्ह करतो. कारण काय की जर डिफरन्शिएट करत गेलो डायरेक्टली तर ते खूप किचकट होतं. मी आधीही बोललो होतो, प्रॉब्लेम थोडे डिफिकल्ट वाटतात जर का आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करायचा प्रयत्न केला तर, पण जर सबस्टिट्यूशन मेथड यूज केली तर ते इझिली सॉल्व्ह होतात. त्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतो. देअरफॉर व्हॉट वी कॅन सी हियर, वी हॅव टू मेक सबस्टिट्यूशन ॲज पुट e raised to the power x is equals to tan theta. Okay, therefore theta becomes tan inverse of e raised to the power x. Okay, म्हणजे आता या एक्झाम्पलमध्ये काय केलं त्यांनी, स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला स्टँडर्ड इन्व्हर्स कंपोजिट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स विच आर नथिंग बट द कंपोजिट अशा फॉर्ममध्ये त्यांनी याला कन्वर्ट केलं. ओके, थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स असं आपल्याला मिळालं. आफ्टर दॅट मी आता सबस्टिट्यूशन जर पुट केलं समजा, तर एक्सप्रेशन असं होईल y इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ, काय होतं पाहून घ्या, 2 टाइम्स ई रेस टू द पॉवर एक्सच्या जागेवर टॅन थीटाला, म्हणजे हा 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन थीटाचा स्क्वेअर, मीन्स वी राईट इट इज टॅन स्क्वेअर थीटा. ओके, करायचं आता 2 tan थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटाला आपल्याला असं डिनोट करता येतं बघा, y इज इक्वल्स टू, इट इज टॅन इनवर्स ऑफ, वी कॅन से दॅट दिस एक्सप्रेशन इज नथिंग बट द tan 2 थीटा. ओके, इट इज नथिंग बट द डबल एंगल फॉर्म्युला, देअरफॉर वी कॅन राइट दिस ॲज tan इनवर्स ऑफ tan 2 theta. Okay, again tan inverse and tan will get cancel, then we can write it as y is equals to 2 theta. Okay, and 2 theta is just, theta is nothing but the tan inverse of e raised to the power x. Okay, theta is nothing but the tan inverse of e raised to the power x, therefore we can write this as 2 into tan inverse of e raised to the power x. फक्त चेंज काय झालं या ठिकाणी, आता तुम्हाला कंपोजिट फंक्शन्स भेटायला सुरुवात होईल. कारण त्यांनी काय केलं, एक्सप्रेशनमध्ये एक्सची जागा एफ ऑफ एक्सला, म्हणजे एक्सप्रेशन सुद्धा कंपोजिट फॉर्ममध्ये तयार केले. आणि एक्सप्रेशन जर कंपोजिटमध्ये तयार होत असतील तर फंक्शन सुद्धा इकडे कंपोजिट फॉर्ममध्ये तयार होतात. देअरफॉर y इज इक्वल्स टू 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू द पॉवर एक्स. आता फंक्शन हे सिंपल फॉर्ममध्ये आहे, देअरफॉर वी मेक
we may differentiate this with respect to x on both side. Okay, therefore we have to differentiate these functions. Means we can write here it is dy by dx, that is equals to d dx of, okay, it is 2 times tan inverse of e raised to the power x. Therefore 2 is constant आणि tan इनवर्स ऑफ e raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड फंक्शन नुसार असतो 1/1 प्लस x, x ची जागा e raised to the power x ने घेतलेली आहे. therefore it is 1/1 plus e raised to the power x whole square, again differentiate by e raised to the power x. ओके, म्हणजे त्या फंक्शनला परत e raised to the power x च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करा अँड देन इट कॅन बी रिटन ॲज 2 मीन्स 2 into 1 मी 2 घेतलं 1 प्लस e raised to the power x चा होल स्क्वेअर आहे. बट बाय लॉज ऑफ इंडायसेस मी त्याला e raised to the power 2x कंटिन्यू करू शकतो. अँड वी नो द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power x. ओके, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power x? That derivative of e raised to the power x is e raised to the power x. Means this gives the answer 2 times e raised to the power x upon 1 plus e raised to the power 2x. Okay, that is sine inverse of 2x into under root 1 minus x square. Okay, so let us first of all denote this as y is equals to, it is sine inverse of 2x into it is under root of 1 minus x square असं एक्सप्रेशन आहे. Therefore we have to make substitution, but how it is the substitution? अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर सांगितला होता, लिहून दिलेलं आहे तुम्हाला सबस्टिट्यूशन लेक्चर प्रिव्हियस लेक्चरमध्ये. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर असताना सबस्टिट्यूशन काय असते आपल्याकडे ते ऑलरेडी नोन आहे. दॅट सबस्टिट्यूशन इज एक्स इज इक्वल्स टू साइन थीटा, आठवत असेल तर. देअरफॉर वी कॅन से दॅट थीटा इज इक्वल्स टू, इट इज द साइन इनवर्स ऑफ एक्स. ओके, so x is equals to sin theta, therefore theta is equals to sin inverse of x. Therefore y is equals to, we can say that it is the sin inverse of, okay, 2 into x च्या जागेवर sin theta पुट करा, means it is sin theta under root of 1 minus it is sin square theta, कारण x ची जागा आपण sin theta ला देतोय. Therefore this can be written as, this is written as sin inverse of 2 times साइन थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, फंडामेंटल आयडेंटिटीनुसार त्याला कॉस स्क्वेअर थीटा लिहितात. देअरफॉर इट इज कॉस स्क्वेअर थीटा, मीन्स इट इज साइन इनवर्स ऑफ 2 टाइम्स साइन थीटा इंटू अंडर रूट ऑफ कॉस स्क्वेअर थीटा. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, देअरफॉर इट इज बिकम्स कॉस थीटा. ओके, आणि 2 sin theta into cos theta is the double angle formula for sine. Therefore we write it as sin inverse of, this is sin 2 theta, and we know that sin inverse and sin get cancelled, this just remains 2 theta, means y is equals to 2 theta. ओके, ज्या एक्सप्रेशनमध्ये अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हे दिसेल त्या ठिकाणी एक्स इज इक्वल्स टू साइन थीटा हे सबस्टिट्यूशन करायचं असतं, पण ते डिपेंड करतं इथल्या एक्सवर. ओके, इथला एक जर साइन असेल तर इकडे साइन पुट करा, इथला एक जर कॉस असेल, ओके, इथला एक जर कॉस असेल तर तुम्ही तिकडे कॉस पुट करू शकता. ओके, आफ्टर दॅट वी राइट हियर y इज इक्वल्स टू 2 into theta is nothing but the sin inverse of x, means it is 2 times of, it is the sin inverse of x. ओके, अशा पद्धतीने. therefore we differentiate this function with respect to x. ओके, पूर्ण फंक्शनला डिफरेंशिएट करूया. therefore this becomes dy by dx equals to d dx of, what we can write here, d dx of 2 times of, it is sin inverse of x. therefore 2 is constant here, therefore derivative of sin inverse x. okay, what we can say about this derivative of sin inverse of x, and we know very well that what is the derivative of sin inverse x, already formula prepare आहेत. this gives us 1 upon under root 1 minus x square, and if we write it as properly then we get it as 2 upon under root 1 minus x square is the solution of this example. okay, next example number 6 is y is equals to cosec inverse of 1 upon 3x minus 4x cube. ओके, आता हे जर बघितलं तर एक प्रकारे 1/x सारखं दिसतं. 1/x मीन्स इट इज अ रेसिप्रोकल टाइप फंक्शन. ओके, बट बिफोर दॅट इफ वी कन्सिडर दिस ॲज 3x मायनस 4x क्यूब हे एक्सप्रेशनचा जर विचार केला तर या एक्सप्रेशनमध्ये आपण हा ट्रिपल अँगल फॉर्म्युला सांगितला होता, आणि हा ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे 3 sin थीटा मायनस 4 sin क्यूब थीटाचा, मीन्स इट इज फॉर sin 3 थीटा. ओके, मग हा फॉर्म्युला जर sin 3 थीटाचा तयार होतो तर आपलं एक्सप्रेशन हे बाहेर सुद्धा साइन लागेल.
मग यासाठी तुम्हाला प्रॉपर्टी यूज करावी लागेल इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची, की प्रॉपर्टी अशी होती कोसेक इन्व्हर्स ऑफ 1/x इज इक्वल्स टू साइन इन्व्हर्स ऑफ x. मग ती प्रॉपर्टी जर मी यूज केली तर हे फंक्शन्स आपल्याला लिहिता येतं. इट इज साइन इन्व्हर्स ऑफ इट इज जस्ट x मीन्स या ठिकाणी 3x मायनस 4x³ असं दिसतं. म्हणजेच आता आपण सबस्टिट्यूशन करू शकतो बिकॉज ब्रॅकेटच्या बाहेर साइन इन्व्हर्स मिळाला आणि ब्रॅकेटमध्ये एक्सप्रेशन आहे जे की साइन 3 थीटामध्ये किंवा ट्रिपल अँगल फॉर्म्युल्यामध्ये साइनच्या कन्वर्ट होऊ शकतं. देअरफॉर वी मेक द सबस्टिट्यूशन ॲज पुट x इज इक्वल्स टू साइन थीटा. ओके, so we make substitution as x is equals to sin theta. Therefore theta is equals to this can be written as sin inverse of x असं लिहिता येतं. and after that theta is equals to it is sin inverse of x, and after that what we have to write here, make the substitutions, means we can write it as y is equals to sin inverse of 3 times sin theta minus 4 times it is the sin cube theta. ओके, असं लिहिता येतं. देअरफॉर व्हॉट वी कॅन से दॅट y इज इक्वल्स टू इट इज साइन इन्व्हर्स ऑफ 3 sin theta minus 4 sin cube theta is the triple angle formula for sin 3 theta. Okay, again sin inverse and sin function get cancelled, therefore it remains only 3 theta. Okay, and we know the value of theta here, that is sin inverse of x. Therefore we can say that y is equals to 3 into it is sin inverse of x. Okay, again this is nothing but the standard one. आता फंक्शन स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे. therefore we have to differentiate this with respect to x. therefore differentiating both sides with respect to x we get it as d dx of 3 into it is sin inverse of x. Okay, and after that 3 is the constant here and derivative of sin inverse x is 1 upon under root 1 minus x square, and we may write now it is 3 into 1 is 3 upon under root 1 minus x square is the required solution. Okay, y is equals to cos inverse of e raised to the power x minus of e raised to the power minus x divided by e raised to the power x plus e raised to the power minus x. ओके, आता या एक्झाम्पलमध्ये डायरेक्टली सबस्टिट्यूशन तर दिसत नाही. ओके, सो अशा वेळेस काय करायचं, ज्या वेळेस अशा एक्सप्रेशन दिसतील त्यावेळेस त्या एक्सप्रेशनला आधी सिम्प्लिफाय करा, आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर आणि सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्हाला लॉज ऑफ इंडायसेस प्रिपेअर पाहिजे. ओके, सो एकदा लॉज ऑफ इंडायसेस तुमचे प्रिपेअर झाले की लगेच तुम्हाला ती एक स्टँडर्ड सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी तयार होत असते. ओके, ज्या वेळेस तुम्हाला अशा टर्म्स दिसतील त्यावेळेस मग कधी ई दिसेल, कधी ए दिसेल, कधी 2 दिसेल, कधी 3 दिसेल, कधी 4 दिसेल, अशी कोणतीही संख्या दिसो अशा टाईपच्या एक्सप्रेशन्समध्ये. ओके, सो अशा एक्सप्रेशन्समध्ये तुम्हाला आधी त्याला काय करायचं ते लक्ष द्या. सोबत हे जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे ना, या प्रत्येक टर्म्सला ई रेज टू द पॉवर एक्सने डिवाइड करायचं, म्हणजे ही पहिली टर्म. ओके, सो ही फर्स्ट टर्म जर डिवाइड केली आपण तर इट इज ई रेज टू द पॉवर एक्स आहे. सो ई रेज टू द पॉवर एक्स डिवाइडेड बाय ई रेज टू द पॉवर एक्स मायनस ई रेज टू द पॉवर मायनस एक्स डिवाइडेड बाय ई रेज टू द पॉवर एक्स. ओके, असं ते होईल. ओके, जर त्याला आपण डिवाइड केलं तर हा न्यूमरेटर झाला. आता हा डिनॉमिनेटर अगेन ई रेज टू द पॉवर एक्स प्लस ई रेज टू द पॉवर मायनस एक्स डिवाइडेड बाय ई रेज टू द पॉवर एक्स असं कम्प्लिटली डिवाइड करा. त्यानंतर काय होतं ते पाहूयात. ओके, आफ्टर दॅट कॅल्क्युलेशन जर केले तर हे ई एक्स कॅन्सल होतात, या ठिकाणी 1 उरतो, मायनस हा ई रेज टू द पॉवर मायनस एक्स असाच आहे, आणि याला जर रूल अप्लाय केला 1 अपॉन ई रेज टू द पॉवर एक्सला बाय लॉज ऑफ इंडायसेस लिहिता येतं ई रेज टू द पॉवर मायनस एक्स. म्हणजे हा जो डिवाइडचा ई रेज टू द पॉवर एक्स आहे मी त्याला असं लिहितो ई रेज टू द पॉवर मायनस एक्स. मीन्स दिस टू टर्म्स गेट मल्टिप्लाइड टू इच अदर, देन we can write here again ex get cancel, it again 1 e raised to the power minus x. Okay, into again this becomes e raised to the power x. Okay, अशा पद्धतीने तुम्हाला टर्म्स त्या ठिकाणी डिनोट करता येतील. मीन्स e raised to the power x minus of e raised to the power x again e raised to the power x plus e raised to the power minus x. ओके, आता ह्या दोन टर्म्स सेम आहे त्या ठिकाणी. Therefore we multiply them, therefore we can write that 1 minus of this can be written as e raised to the power minus x whole square and 1 plus it is e raised to the power minus x it is whole square. ओके, आणि थोडंसं लॉजिक अप्लाय केलं तर तुम्हाला ह्या टर्म्स अशा दिसतील. इट इज ऑफ द टाईप 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे यानंतर लक्षात ठेवा जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये अशा टर्म्स दिसतील त्यावेळेस 100% ते एक्सप्रेशन
या स्टँडर्ड एक्सप्रेशनमध्ये कन्वर्ट होईल, दॅट इज 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि अशा एक्सप्रेशनमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे आता आपण त्या ठिकाणी एक्सची जागा एफ ऑफ एक्सला देतो, म्हणजेच या ठिकाणी त्यांनी ई रेज टू द पॉवर मायनस एक्सला दिलेली आहे. सो काय करायचं, सबस्टिट्यूशन्स तुम्हाला माहीत आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड 1 प्लस एक्स स्क्वेअरसाठी आपण सबस्टिट्यूशन कोणती यूज करतो हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. देअरफॉर वी कॅन राईट दिस ॲज, म्हणजे ते जे फंक्शन्स होतं त्या फंक्शनला आपण असं डिनोट करू शकतो कंटिन्युअसली. समोर बघा, y इज इक्वल्स टू दिस कॅन बी रिटन ॲज कॉस इनवर्स ऑफ. ओके, या एक्सप्रेशनला सॉल्व केलं, आपल्याला मिळालं ते 1 मायनस ऑफ ओके ई रेज टू द पॉवर मायनस एक्स होल स्क्वेअर अँड 1 प्लस ई रेज टू द पॉवर मायनस एक्स इट इज होल स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने. सो 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड 1 प्लस एक्स स्क्वेअर असं आहे. देअरफॉर वी हॅव टू मेक सबस्टिट्यूशन ॲज, एक्सची जागा कोणी घेतली, ई रेज टू द पॉवर मायनस एक्सने. देअरफॉर वी मेक सबस्टिट्यूशन ॲज ई रेज टू द पॉवर मायनस एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. तुम्हाला सबस्टिट्यूशन काही सांगायची गरज नाही, कारण आधी आपण एक्झाम्पल घेतलं या सबस्टिट्यूशनचं. देअरफॉर थिटा इज इक्वल्स टू मिळेल टॅन इनवर्स ऑफ ई रेज टू द पॉवर मायनस एक्स. Okay, this is theta equals to tan inverse of e raised to the power minus x, and as we make the substitution then it becomes as cos inverse of, it can be written as 1 minus, it is tan square theta divided by 1 plus tan square theta. Okay, 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta, and we say that 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta is nothing but the double angle formula for it is cos 2 theta. Okay, again it is now the formula cos inverse of cos. Cos inverse of cos get cancel and it becomes just it is just 2 theta. Okay, and 2 theta y is equals to, we get here 2 theta. Okay, therefore y is equals to how much? It is y is equals to 2 theta, means y is equals to, we have to make again the substitution of theta. Theta is tan inverse of e raised to the power minus x. ओके, आता हे स्टँडर्ड फंक्शन्स स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन आहे. सो वी कॅन डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इट इज dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ 2 टाइम्स टॅन इनवर्स ऑफ ई रेज टू द पॉवर मायनस एक्स झालं असतं. टू कॉन्स्टंट आहे, देअरफॉर मी त्याला डेरिव्हेटिव्हच्या आउटसाइड घेतो. अगेन इट कॅन बी रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ ई रेज टू द पॉवर मायनस एक्स. ओके, अशा पद्धतीने. अगेन दॅट इज 2 इंटू टॅन इनवर्स फंक्शनचा स्टँडर्ड फंक्शननुसार डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, पण एक्सची जागा ई रेज टू द पॉवर मायनस एक्सने घेतलेली आहे. देअरफॉर ई रेज टू द पॉवर मायनस एक्स होल स्क्वेअर इंटू वी मल्टिप्लाय दिस फंक्शन बाय डी डी एक्स ऑफ ई रेज टू द पॉवर मायनस एक्स. ओके, अगेन इट इज कंपोजिट ई रेज टू द पॉवर एफ ऑफ एक्स सारखा आहे. देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज 2 अपॉन 1 प्लस ई रेज टू द पॉवर मायनस ऑफ 2x बाय लॉज ऑफ इंडायसेस असं लिहिता येतं त्याला. आणि आफ्टर दॅट ई रेज टू द पॉवर मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेज टू द पॉवर मायनस एक्स, आणि या मायनस एक्सच्या डेरिव्हेटिव्हने परत एकदा मल्टिप्लाय करायचं. मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होईल -1. ओके, सो इट कॅन बी रिटन ॲज -2 टाइम्स ई रेज टू द पॉवर मायनस एक्स डिवायडेड बाय 1 plus e raised to the power minus 2x, and this is our required solution for this example. Okay, next example number 8 is that is y is equals to cos inverse of 1 minus 9 raised to the power x upon 1 plus 9 raised to the power x. Okay, सो आता या एक्झाम्पलमध्ये 100% कम्प्लिटली माहीत आहे. समोर जर 1 1 आले तर एक्सप्रेशन अशा टाईपमध्ये असतं 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि या एक्सप्रेशनची सबस्टिट्यूशनसुद्धा माहीत आहे, एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा आहे. मीन्स आधी आपलं टार्गेट असणार की हे जे एक्सप्रेशन तुम्हाला दिलेलं आहे 1 मायनस आणि 1 प्लसमध्ये, सो या एक्सप्रेशनला आधी तुम्हाला अशा या स्क्वेअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतरच सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी पुट करता येईल. देअरफॉर वी राईट हिअर. बघा, आता त्यासाठी तुमचं लॉजिक खूप स्ट्रॉंग पाहिजे, किंवा आता डायरेक्टली सबस्टिट्यूशन नाही मिळणार तुम्हाला. आधीचे प्रॉब्लेम कसे होते की तुम्ही डायरेक्टली एक्सप्रेशन दिसायचं, त्या ठिकाणी तुम्ही त्याला डायरेक्टली सबस्टिट्यूशन पुट करायचे. पण नंतर काय केलं, हळूहळू पहिल्यांदा स्टँडर्ड दिले,
त्यानंतर कंपोजिट दिले, स्टँडर्ड आणि कंपोजिट दिल्यानंतर आता तुम्हाला नेक्स्ट लेवलला हाय लेवल म्हणजेच ॲडजस्टमेंटची लेवलसुद्धा तुम्हाला दिलेली आहे. मग या टाईपमध्ये तुम्हाला काय करायचं, एक्सप्रेशनला ॲडजस्ट करायचं आणि त्यानंतर सबस्टिट्यूट करायचं. ओके, सो असे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे, त्यासाठी डिफरंट एक्झाम्पल्स आपण लर्न करतोय आज. ओके, 1 मायनस, मग आता ॲडजस्टमेंट करायची तर हा जो 9 आहे याचीच ॲडजस्टमेंट होऊ शकते, कारण आपल्याला स्क्वेअर पाहिजे. मीन्स 9 इज द स्क्वेअर ऑफ, वी कॅन से दॅट इट इज द 3 स्क्वेअर. ओके, रेस्ट टू द पॉवर एक्स, मी त्याला असं लिहू शकतो. अगेन डिवायडेड बाय 1 प्लस, ऑल्सो दिस 9 कॅन बी रिटन ॲज 3 स्क्वेअर रेस्ट टू द पॉवर एक्स. ओके, असं कन्फर्म त्याला कन्वर्ट करता येतं. अगेन बाय लॉज ऑफ इंडायसेस, ए रेस्ट टू द पॉवर एम रेस्ट टू द पॉवर एन कॅन बी रिटन ॲज ए रेस्ट टू द पॉवर एन रेस्ट टू द पॉवर एम. म्हणजेच ह्या ज्या पॉवर्स आहेत ह्या इंटरचेंज होऊ शकतात बाय लॉज ऑफ इंडायसेस. देअरफॉर वी कन्स्ट्रक्ट दिस ॲज कॉस इनवर्स ऑफ. ओके, सो कॉस इनवर्स ऑफ व्हॉट वी कॅन से दॅट हियर 1 मायनस इट इज 3 raised to the power x, again it is whole square, divided by this also can be written as 1 plus 3 raised to the power x, again it is whole square. Now this function or this expressions again it is in terms of standard composite form. Okay, so composite form मध्ये तयार आहे 1 minus f of x whole square and 1 plus f of x whole square. फक्त f of x हे exponential function दिसतं, therefore we make the substitution as put 3 raised to the power x is equals to tan theta is our required substitution. Therefore, theta is equals to, this can be written as tan inverse of 3 raised to the power x. Okay, हे जे next example आहे ते adjustment. Okay, adjustment of expression and then make the substitutions. Okay, therefore theta is equals to tan inverse of 3 raised to the power x. This is nothing but the expression. After that, if we make this substitution as y is equals to, that is cos inverse of, okay, it is the cos inverse of, we can write here that is 1 minus, this is square आहे म्हणून 1 minus it is tan square theta divided by, again divide ला again 1 plus, again it is the tan square theta. Okay, means we can write here it is 1 plus which is again tan square theta. असं सुद्धा ॲडजस्ट करता येतं. इट इज वाय इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. देन वी कॅन से दॅट इट इज कॉस इनवर्स ऑफ 1 minus tan square upon 1 plus tan square is nothing but the double angle formula for cos 2 theta. Therefore we write here it is a cos 2 theta. Again cos inverse and cos get cancelled. This is just a 2 theta. Therefore y equals to 2 theta means we can write here y is equals to 2 into theta has the value tan inverse of 3 raised to the power x. Therefore it is tan inverse of 3 raised to the power x, and which is again the simple form. Okay, again simple form. Therefore we differentiate this function with respect to x. Therefore dy by dx can be written as d dx of 2 times tan inverse of 3 raised to the power x. Okay, 2 is constant here, therefore we write its derivative as 2 into tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 upon 1 plus x. X is nothing but 3 raised to the power x here, therefore it is 3 raised to the power x whole square into again composite function च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं means into d dx of 3 raised to the power x. Therefore this is written as 2 into 1 is to 1 plus हे परत स्क्वेअर आणि एक्स मी इंटरचेंज करतो बाय लॉज ऑफ इंडायसेस मीन्स इट इज 3 स्क्वेअर रेस्ट टू द पॉवर एक्स. इट इज बाय लॉज ऑफ इंडायसेस अगेन. देयरफॉर अगेन इनटू 3 रेस्ट टू द पॉवर एक्स इज द एक्सपोनेंशियल फंक्शन. इट्स डेरिवेटिव इज नोन दैट इज 3 रेस्ट टू द पॉवर एक्स into it is log 3. Okay, we may write it as means 2 into 3 raised to the power x into it is log 3 is the numerator, and if we take the square of 3 then it becomes 9 means it is 1 plus 9 raised to the power x, and which is the required solution. Example number 9, again it is the example of adjustment, that is y is equals to, we write here sin inverse of, ओके कसं लिहिता येईल बघा, हा जो 4 आहे मी त्याला 2 स्क्वेअर असं लिहू शकतो फॉर द ॲडजस्टमेंट, आणि 2 स्क्वेअर लिहिलं तर ही टर्म त्याला मल्टिप्लाय होईल एक्स प्लस इट इज 1/2. ओके असं लिहिता येतं बाय लॉज ऑफ इंडायसेस. आफ्टर दॅट 1 प्लस, ओके हा जो 4 आहे ना 4ला सुद्धा तसंच घेता येतं 2 रेस्ट टू द पॉवर 2 into 2x. ओके
असं लिहिता येतं अगेन बाय लॉज ऑफ इंडायसेस. ओके, आफ्टर दॅट साइन इनवर्स ऑफ हा जो 2 आहे या 2 ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा, देन इट बिकम्स साइन इनवर्स ऑफ, वी कॅन राईट इट ॲज 2 ने मल्टिप्लाय केलं तर इट इज 2 रेज टू द पॉवर 2x प्लस 2 into 1/2 इज जस्ट 1, देअरफॉर 2 रेज टू द पॉवर 2x प्लस 1 असं होईल. आणि या ठिकाणी हा जो स्क्वेअर आहे मी ब्रॅकेटच्या डोक्यावर देतो, देअरफॉर 1 प्लस दिस इज रिटन ॲज 2 रेज टू द पॉवर 2x अगेन होल स्क्वेअर. ओके, अगेन बाय लॉज ऑफ इंडायसेस a रेज टू द पॉवर m प्लस n, a रेज टू द पॉवर m प्लस n जर झाला समजा तर a रेज टू द पॉवर m प्लस n नुसार सॉल्व कसं करता येतं, 2 रेज टू द पॉवर it can be written as 2 raised to the power 2x into it is 2 raised to the power 1, means it is just 2. After that 1 plus this also can be written as 2 raised to the power 2x, it is whole square. Next we can say that it is y is equals to sin inverse of, okay, sin inverse of कसा हा 2 मी समोर घेतो, means this can be written as 2 into 2 raised to the power 2x divided by 1 plus it is 2 raised to the power 2x that is whole square. ओके, असं एक्सप्रेस केलं आपण त्याला, मीन्स इट इज अ एक्सप्रेशन ऑफ द टाइप्स that is 2 into f of x plus 1 plus f of x, it is whole square. Okay, and this type of expression has the substitution that is f of x equals to tan theta. Okay, so put kara f of x is 2 raised to the power 2x, that gives us tan theta. Okay, therefore theta is nothing but tan inverse of, तुम्हाला लिहिता येतं स्ट्रेट करून त्याला 2 raised to the power 2x, अशा टाईपची सबस्टिट्यूशन आहे. आफ्टर दॅट वी सॉल्व दिस ॲज y इज इक्वल्स टू, ओके, इट इज द साइन इनवर्स ऑफ, ओके, 2 into it is tan theta divided by 1 plus it is the tan theta which is the whole square. आणि हा फॉर्म्युला आहे tan theta whole square means tan square theta म्हणतोय आपण त्याला. ओके, मीन्स वी राईट हिअर इट इज 1 plus that is the tan square theta. Okay, so 2 tan theta upon 1 plus tan square theta is the double angle formula for that sine function, means we write here sine inverse of, it is the double angle formula sine 2 theta. Okay, so sine inverse and sine get cancelled, this is 2 theta and 2 theta असल्यामुळे again we have to make substitution of theta. Theta is tan inverse of, means 2 into it is tan inverse of 2 raised to the power 2x equals to 2 into tan raised to the power tan inverse of 2 raised to the power x. ओके, आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळालं, त्यानंतर डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर वी कॅन राईट हिअर इट इज dy बाय dx इक्वल्स टू, त्या फंक्शनला डिफरन्शिएट जर केलं आपण तर असं लिहिता येईल 2 into 2 कॉन्स्टंट आहे, देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ इट इज टॅन इनवर्स ऑफ, ओके, इट इज अगेन 2 raised to the power 2x. ओके, एकची जागा 2 raised to the power 2x ने घेतलेली आहे, देअरफॉर वी राईट हिअर 2 into tan inverse of x चा रेट असतो 1 upon 1 plus x square, so 1 upon 1 plus x square, तर हा होईल 2 raised to the power 2x whole square into it is derivative of 2 raised to the power 2x. ओके, सो या ठिकाणी असं करता येईल 2 upon, याला लिहिता येतं 1 plus, इंटरचेंज होईल बाय युझिंग लॉज ऑफ इंडायसेस, असं लिहिता येत त्याला 2 स्क्वेअर आणि हे 2x इंटरचेंज करता येतात बाय लॉज ऑफ इंडायसेस इंटू इट इज, याला सुद्धा मी 2चा स्क्वेअर घेऊ शकतो, मीन्स दिस कॅन बी रिटन ॲज d dx ऑफ इट इज 4 raised to the power x. ओके, आफ्टर दॅट 2 upon, again this 2 square is just 4, therefore 1 plus it is 4 raised to the power 2x into again derivative of 4 raised to the power x is the exponential function, therefore त्याचा derivative in 4 raised to the power x into it is log 4, and this is our required solution, means 2 into 4 raised to the power x into log 4 divided by 1 plus 4 raised to the power 2x. Okay, the example number that is nothing but the 10 sin inverse of 1 minus x cube upon 1 plus x cube. आता या प्रॉब्लेममध्ये असा प्रॉब्लेम आहे
की 1 - x² अपॉन 1 + x² सारखं दिसायला पाहिजे, पण तो स्क्वेअर दिसण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी स्क्वेअर मीन्स 2 ॲडजस्ट करावं लागेल. मग 2 ॲडजस्ट कसा करतात ते इम्पॉर्टंट आहे. तो 2 ॲडजस्ट असा करू शकतो आपण बघा, साइन इनवर्स ऑफ, कारण आपल्याला माहिती आहे 1 - x² आणि 1 + x² वाला एक्सप्रेशन असतं, त्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. देअरफॉर वी राईट हिअर 1 - मी त्याला असं लिहू शकतो √x³ चा स्क्वेअर. ओके, म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतात, डिवायडेड बाय 1 + √x, अगेन इट इज √x³ अगेन इट इज होल स्क्वेअर. म्हणजे आपण या फंक्शनला स्टँडर्ड वेने असं ॲडजस्ट करू शकतो, कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर x³ जसाच्या तसा. हे सगळं चालू आहे स्टँडर्ड एक्सप्रेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. एकदा स्टँडर्ड एक्सप्रेशनमध्ये कन्वर्ट झालं की आपण सबस्टिट्यूशन करून प्रॉब्लेमला इझिली सॉल्व्ह करू शकतो. देअरफॉर वी राईट हिअर, ओके, आता हे कन्वर्ट तर ऑलरेडी झालेलं आहे, √x³, ओके, √x³ रेस्ट टू द पॉवर 2, म्हणजे 1 - एक प्रकारे x² अँड 1 + एक प्रकारे x² सारखं दिसतं. देअरफॉर वी मेक द सबस्टिट्यूशन ॲज पुट x = tan θ. तर या ठिकाणी x म्हणजेच √x³ आहे आणि √x³ ला तुम्ही असे लिहू शकता x⁴/3/2 दॅट इज = tan θ. ही आपली सबस्टिट्यूशन असेल या प्रॉब्लेममध्ये. ओके, सो आफ्टर दॅट काय करायचं आता, हा जो आहे √x³ = tan θ पुट करा. सो देअरफॉर θ = tan इनवर्स ऑफ, त्याला मिळवता येतं √x³ असं फंक्शन होईल. θ = tan इनवर्स ऑफ √x³, अशा फॉर्ममध्ये त्याला कन्वर्ट करता येतं. आफ्टर दॅट आता काय करायचं पहा, θ तुम्हाला मिळाला, √x³ ची सबस्टिट्यूशन मिळाली. वी देन मेक द सबस्टिट्यूशन ॲज y = इट इज साइन इनवर्स ऑफ, काय होतं पहा, इट इज 1 - tan² θ डिवायडेड बाय 1 + दॅट इज tan² θ. ओके, आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे. अगेन इफ इट इज कन्वर्टेड इन स्टँडर्ड फॉर्म देन मेक द फॉर्म्युला ॲज साइन इनवर्स ऑफ, कितीचा फॉर्म्युला आहे तो 1 - tan² θ आणि 1 + tan² θ हा कॉसचा फॉर्म्युला असतो. देअरफॉर वी राईट हिअर इट इज cos2 θ. ओके, आता cos2 θ आहे, बाहेर साइन इनवर्स आणि ब्रॅकेटमध्ये कॉस आहे. मग अशा वेळेस काय करतात, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, इट इज बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले, अलाइड अँगल फॉर्म्युल्याच्या मदतीने कॉसला साईनमध्ये कन्वर्ट करतात आणि तो कन्वर्ट करत असताना असा होतो साइन इनवर्स ऑफ, इट इज साइन, काय होईल ते, इट इज π/2 - या ठिकाणी 2 θ आहे म्हणून 2 θ लिहितो मी, sin π/2 - θ. साइन इनवर्स अँड साइन गेट कॅन्सल, दिस गिव्स अस π/2 - 2 θ. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y. ओके, अँड आफ्टर दॅट θ सुद्धा तुम्हाला पुट करायचा. देअरफॉर π/2 = -2 θ ची व्हॅल्यू किती आहे, θ इज हिअर tan इनवर्स ऑफ √of इट इज x³, असं तुम्हाला θ सुद्धा पुट करता येतो. ओके, दिस इज π/2 - 2 tan इनवर्स ऑफ √x³ इज द सबस्टिट्यूशन. ओके, सो सिंपल फंक्शन मिळालं π/2 - 2 टाइम्स tan इनवर्स ऑफ √x³. ओके, सो त्याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x ऑन बोथ साइड, देअरफॉर इट गिव्स अस dy/dx दॅट इज = ddx ऑफ, ओके, या कंप्लीट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स इट इज π/2 - 2 टाइम्स ऑफ इट इज tan इनवर्स ऑफ √x³ असं डिफरन्शिएट करायचं. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस π/2 इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 - 2 इज अगेन कॉन्स्टंट, त्याला आउटसाइड घेतात. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स तुम्हाला माहिती आहे, इट इज 1/1 + √of, आता x³ आहे, सो x ची जागा याने घेतली म्हणून त्याचा स्क्वेअर, 1/1 + x² असा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. इंटू काय करायचं, x ची जागा ज्या फंक्शनने घेतली त्या फंक्शनच्या डेटूने मल्टिप्लाय करा, मीन्स √x³ ने मल्टिप्लाय करा या ठिकाणी. आफ्टर दॅट हे होईल -2/1 + स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल झाले तर हे इथे उरतात फक्त 1 + x³ इंटू, हा रूट आहे, रूटला असं लिहिता येतं ddx ऑफ, काय लिहायचं, ddx ऑफ, दिस कॅन बी रिटन ॲज x⁴3/2. √x³ ला असं लिहिता येतं कारण रूटला लिहितात 1/2. ओके, देअरफॉर x⁴3/2 चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. -2 इट इज 1 + x³ हा ॲज इट इज राहील आणि x⁴3/2 चा डेरिव्हेटिव्ह होतो बाय पॉवर फंक्शन, इट इज 3/2 इंटू x⁴3/2 - 1 मीन्स दिस इज नथिंग बट -2/1 + x³ इंटू 3/2 इंटू इट इज
x raised to the power 3 by 2 minus 1 means it is just 1 by 2. Okay, again this 2 get cancel means it is minus 3 upon 1 plus x cube into under root x raised to the power 1 by 2 is again written as under root of x, means here answer is 3 root x divided by 1 plus x cube, which is the required solution. Okay, example number 11 is that y is equals to tan inverse of root 3 minus x upon 3 plus x. ओके, म्हणजे या एक्सप्रेशनचा जर विचार केला तर रूट 3 मायनस एक्स अपॉन 3 प्लस एक्स इज अ एक्सप्रेशन लाईक दिस ए मायनस एक्स डिवायडेड बाय ए प्लस एक्स असं एक्सप्रेशन आहे. या एक्सप्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन आपण सांगितली होती एक्स इज इक्वल्स टू ए कॉस 2 थीटा. ओके, असे सबस्टिट्यूशन सांगितलेलं. देअरफॉर याच एक्सप्रेशनमध्ये एची जागा फक्त या ठिकाणी 3 ने घेतलेली आहे. मीन्स दिस इज अगेन सबस्टिट्यूशन एक्स इज इक्वल्स टू 3 इंटू cos 2 theta will be the substitution for this problem. Okay, therefore we can say that x equals to 3 cos 2 theta can be written as here y is equals to tan inverse of root 3 minus 6 upon 3 plus x can be written as like this. We make the substitution as put x is equals to 3 into cos 2 theta means we write here x equals to 3 into cos 2 theta. Okay, after that we know always we required theta, therefore we solve this for theta means we can write here it is x by 3 that is equals to cos 2 theta. Okay, therefore again if we transfer this cos means it becomes cos inverse of that is x by 3 means it is equals to 2 theta. Again we transfer this 2 on RHS LHS, therefore 1 by 2 it is cos inverse of x by 3. Okay, and that is equals to theta, and therefore we write here theta is equals to 1 by 2 times cos inverse of it is x by 3. ओके, असं त्याला सॉल्व करता येतं. मीन्स थीटा इक्वल्स टू 1/2 ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ x by 3. अशा पद्धतीने आपल्याला थीटा मिळवता आला. आफ्टर दॅट सबस्टिट्यूशन मिळाली x इज इक्वल्स टू 3 cos 2 theta and then we solve this expression for standard function. Okay, we make the substitution that is x is equals to 3 cos 2 theta, then we get it as tan inverse of हा tan inverse ब्रॅकेटच्या बाहेरच राहील. अगेन अंडर रूट ऑफ 3 मायनस x ची व्हॅल्यू पुट करा, इट इज 3 इंटू cos 2 theta. ओके, अगेन इट इज 3 प्लस 3 इंटू cos 2 theta. ओके, अशी आपण त्याची व्हॅल्यू पुट करू शकतो. अगेन 3 या ब्रॅकेटमध्ये दोन्ही न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही ठिकाणी 3 कॉमन आहे. देअरफॉर टेक इट आउटसाइड, देअरफॉर दिस कॅन बी रिटन ॲज अंडर रूट ऑफ 3 ला आउटसाइड घ्या इंटू इट इज 1 मायनस cos 2 theta. अगेन डिवायडेड बाय अगेन 3 इज आउटसाइड, देअरफॉर इट इज 1 प्लस इट इज ऑल्सो cos 2 theta. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व होतं. अगेन दिस 3 and 3 गेट कॅन्सल, देअरफॉर इट इज tan इनवर्स ऑफ कसं लिहिता येईल tan इनवर्स ऑफ 1 मायनस cos 2 theta इज अंडर रूट ऑफ 2 टाइम्स हा लिहिता येतो 1 मायनस cos 2 theta चा फॉर्म्युला आहे 2 टाइम्स साइन स्क्वेअर थीटा आणि 1 प्लस cos 2 theta असतो 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा. ओके, अगेन 2 गेट कॅन्सल, हे दोन्ही 2 कॅन्सल होतील. देअरफॉर दिस इज रिटन ॲज tan इनवर्स ऑफ व्हॉट वी राईट हियर साइन स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा मीन्स इट इज अंडर रूट ऑफ tan स्क्वेअर थीटा असं होतं. स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, देन इट बिकम्स tan इनवर्स ऑफ जस्ट tan थीटा. ओके, again we know the formula for this tan inverse of tan, that is just theta, means y is equals to we get it as theta. Okay, and theta already आपण solve केला होता. For theta it is 1 by 2 cos inverse of x by 3, means we write here y is equals to 1 by 2 into that is cos inverse of that is the x by 3. Okay, standard form मध्ये मिळालं, therefore we differentiate this with respect to x, means we write here differentiating with respect to x, we can write this as dy by dx equals to 1 by 2 constant आहे ब्रॅकेटच्या बाहेर घ्या into derivative of we can say that it is d dx of cos inverse of it is the x by 3. Okay, derivative of cos inverse of x by 3, and derivative of cos inverse is also known that derivative is minus 1 upon under root of 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर x या ठिकाणी x बाय 3 आहे, देअरफॉर इट इज x बाय 3 होल स्क्वेअर असं लिहिता येईल. अगेन इंटू द डेरिव्हेटिव्ह ऑफ x बाय 3. ओके, कारण तो कॉस इनवर्स ऑफ f ऑफ x सारखा आहे.
कंपोजिट फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शनमध्ये डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो आपण, मीन्स इट इज ओके -1/2 इंटू इट इज अंडर रूट ऑफ, आता यांचे कॅल्क्युलेशन्सच घ्यायचे आहेत, देअरफॉर 1 मायनस ओके एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर होईल आणि या ठिकाणी 3चा स्क्वेअर 9 होईल ओके इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x/3 जस्ट 1/3. ठीक आहे. आफ्टर दॅट it is -1 if we cross multiply then it becomes under root of 9 minus x square divided by 9 into it is 1/3 as it is equals to this becomes -1/2 into under root 9 minus x square upon 9 into 1/3. After that we can write it as therefore -1 it is 2 into under root of this can be written as 9 minus x square divided by 3 इंटू दिस 1/3. ओके. सो असं काय घेतलं तर हा जो 9 आहे याचं स्क्वेअर रूट लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 9 इज जस्ट 3. देअरफॉर दिस 3 विल गेट कॅन्सल मीन्स इट कॅन बी रिटन ॲज -1/2 इंटू इट इज अंडर रूट ऑफ 9 minus x square and which is again required solution. Type of example in derivative of inverse trigonometric functions. Okay, there are two formulae which are most important. Tan inverse of x plus y upon 1 minus xy equals to tan inverse x plus tan inverse y. ओके, आता या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये काय करायचं बघा, ज्याही एक्सप्रेशन्स किंवा ज्याही टर्म्स तुम्हाला दिलेले असतील त्याचा जो न्यूमरेटर आहे या टॅन इनवर्सचा जो अँगल आहे या अँगल्समध्ये तुम्हाला ही जी टर्म्स असते किंवा न्यूमरेटर जो असतो ना तो न्यूमरेटर एक्स प्लस वाय मध्ये एक्सप्रेस करायचा, म्हणजे ही दोन संख्यांची बेरीज झाली पाहिजे या ठिकाणी आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार तुम्हाला या ठिकाणी दिसायला पाहिजे. असं जर होत असेल म्हणजे या दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी त्याच दोन संख्यांचा गुणाकार मीन्स मल्टिप्लिकेशन जर येत असेल तर आपण त्याला डायरेक्टली विथ दिस फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय मध्ये एक्सप्रेस करणार अँड देन वी डायरेक्टली डिफरन्शिएट दॅट फंक्शन. ओके, मग यामध्ये कधी कधी काय होईल, यामध्ये कधी कधी एफ ऑफ एक्स म्हणजेच कंपोजिट फॉर्म सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. मग कंपोजिट फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला त्याला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे. ओके, सो कधी कधी काय होतं, एखाद्या वेळेस ॲडिशन असते एखाद्या वेळेस सबट्रॅक्शन असते. सो तुम्ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन या ठिकाणी दोन टर्मची प्रेझेंट करा आणि त्याच दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन हे डिनॉमिनेटरमध्ये यायला पाहिजे. आणि अशा ॲडजस्टमेंट होत असतील तर प्रॉब्लेमला आपण असं स्प्लिट करू शकतो टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय और टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. समजा या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये प्लस साईन असेल तर इकडे फॉर्म्युलामध्ये प्लसच द्या, इथे मायनस असेल तर इकडे फॉर्म्युलामध्ये समोर मायनस साईन द्या. ओके, सो लेट अस स्टार्ट एक्झाम्पल्स. नंबर 2 मध्ये टाईप येतो हा, टाईप 3 मध्ये क्वेश्चन नंबर 2 चेक करा. टॅन इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. सो हे जे फंक्शन्स दिलेलं आहे याला कम्प्लिटली आधी y मध्ये एक्सप्रेस करा मीन्स y इज इक्वल्स टू दिस इज टॅन इनवर्स ऑफ 8x अपॉन 1 मायनस 15x स्क्वेअर. ओके, सो आधी मी फॉर्म्युले सांगितले तुम्हाला त्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सप्रेस करायचं. काय झालं पाहिजे बघा, इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणजे न्यूमरेटरमध्ये ॲडिशन असायला पाहिजे मीन्स 8x हे ॲडिशन पाहिजे आणि 15x स्क्वेअर हे मल्टिप्लिकेशन पाहिजे. 8x ॲडिशन 15x स्क्वेअर ही मल्टिप्लिकेशन. ओके, जो नंबर शोधले आपण तर 8x इक्वल्स टू दिस कॅन बी रिटन ॲज 5x प्लस 3x. ओके, अँड इफ इट टेक इट्स मल्टिप्लिकेशन्स then it is 15x square also can be expressed as 5x into 3x. Okay, now therefore we make that adjustment here. Okay, that is tan inverse of what we can write here, tan inverse of 8x can be written as it is 5x plus 3x divided by it is 1 minus what about the 15. 15 is nothing but 5x into 3x. This can be written as 5x okay into it is 3x. Okay, means this expression is like tan inverse of x plus y upon 1 minus x into y. Okay, therefore we split this as tan inverse of 5x plus tan inverse of it is 3x. Okay, so now simple form, therefore y is equals to tan inverse of 5x plus tan inverse of 3x. Therefore we differentiate this function with respect to x. Okay, again if we differentiate this with respect to x then this can be written as dy by dx equals to d dx of tan inverse of okay it is 5x plus ॲडिशन आहे, ॲडिशन मध्ये दोघांनाही डिफरन्शिएट करता येतो सोबत सोबत मीन्स इट इज d dx of tan inverse of it is the 3x. okay, therefore we write here
डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ 5x अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ 3x यांचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचे. सो डेरिव्हेटिव्ह लिहिण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड फंक्शन टॅन इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह माहित आहे. देअरफॉर वी राईट हिअर 1/1 प्लस 5x इट इज होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5x. ओके, प्लस again it is derivative of tan inverse 3x is again 1/1 plus 3x it is whole square into derivative of 3x. Okay, therefore we write here it is d dx of 3x. Means answer is just 1 plus 5x square is nothing but the 1 plus this is 1/1 plus 25 which is x square into derivative of 5x is just 5, therefore we multiply by 5 plus 1 plus 3x square. 3x square is nothing but the 9x square into derivative of 3x is 3. Okay, means we write that as 5/1 plus 25 into x square plus 3/1 plus 9x square which is the required solution or the derivative of this function. Okay, example number second, we denote it by y, therefore it is cot inverse of 1 plus 35x square divided by 2x असं होतं. ओके, आता कॉट इनवर्स आहे पण आपण फॉर्म्युले टोटली एक्सप्रेस केले इन टर्म्स ऑफ टॅन. देअरफॉर कॉट इनवर्सला आधी कन्वर्ट करूया टॅनमध्ये. मीन्स दिस इज रिटन ॲज टॅन इनवर्स ऑफ, फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला, रेसिप्रोकल घेतला तर तो असा लिहिता येतो, इट इज 2x डिवायडेड बाय 1 प्लस 35 इंटू एक्स स्क्वेअर. ओके, सो आफ्टर दॅट टॅन इनवर्स ऑफ हा 2x आणि इकडे मल्टिप्लिकेशन आहे 35 इंटू इट इज एक्स स्क्वेअर. ओके, सो अशा पद्धतीने एक्सप्रेस करा जेणेकरून आपल्याकडे 2x हे ॲडिशन और सबट्रॅक्शन असायला पाहिजे. ओके, अँड मल्टिप्लिकेशन मस्ट बी प्लस 35 एक्स स्क्वेअर. ओके, सो फाइंड द टर्म्स. तुम्हाला टर्म्स फाइंड आउट करायच्या आहेत. सो टर्म्स अशा येतील, वी राईट हिअर इट इज द डिफरन्स. ओके, 7x मायनस 5x इज नथिंग बट द 2x अँड 35 इंटू एक्स स्क्वेअर आहे. सो मल्टिप्लिकेशन यांचंच येणार आहे ते 7 इंटू 5 इज नथिंग बट द 35. फक्त एक्सवाले टर्म ॲडजस्ट करायचे. एक्स तो तुम्हाला ॲटोमॅटिक सोबत लिहायचा. फक्त इथे पण काय केलं, एक सोबतच लिहिला, फक्त नंबर्स आपण ॲडजस्ट केले. एकदा नंबर्स ॲडजस्ट झाले प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होतं. आता इझिली सॉल्व्ह करू शकतो त्याला असं टॅन इनवर्स ऑफ पा काय झालं असतं, दॅट इज 7x मायनस 5x डिवायडेड बाय 1 प्लस 35 आहे तो 7x इंटू इट इज 5x. आपण त्याची अशी मांडणी करू शकतो. देअरफॉर इट इज टॅन इनवर्स ऑफ x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय या टाईपमध्ये कन्वर्ट होतं. देअरफॉर वी डिफरन्शिएट और वी अप्लाय फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युला अप्लाय केला तर इझिली मिळतं टॅन इनवर्स ऑफ 7x मायनस टॅन इनवर्स ऑफ विच इज द 5x. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल मिळालं. आता डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. इझिली डिफरन्शिएट करता येतं कारण सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट आहे ऑलरेडी. देअरफॉर इट इज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट हिअर. मी डायरेक्टली आता डेरिव्हेटिव्ह लिहितो, तुम्हाला डिफरन्शिएट करता येतं इझिली. इट इज dy बाय dx इक्वल्स टू, फर्स्ट टर्मला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करा, इट इज डी dx ऑफ, तुम्हाला असं दिसेल टॅन इनवर्स ऑफ इट इज द 7x. ओके, मायनस डी dx ऑफ इट इज टॅन इनवर्स ऑफ, ओके, डी dx ऑफ इट इज टॅन इनवर्स ऑफ विच इज द 5x. ओके, अशा पद्धतीने. आता टॅन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाला माहिती आहे. देअरफॉर वी डायरेक्टली राईट इट ॲज 1/1 प्लस 7x इट इज होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x. 7x चा डेरिव्हेटिव्ह 7च येतो. प्लस आहे की मायनस आहे ते डिसाईड करा. यस, मध्ये मायनस तर समोर मायनस साईन द्या. इट इज मायनस ऑफ टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ 5x. टॅन इनवर्स ऑफ 5x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 5x it is whole square into derivative of 5x is just 5. Means we solve this 7 into 1 it is becomes 7 आणि 1 plus 7x चा स्क्वेअर means 7 चा स्क्वेअर 49 x चा स्क्वेअर x स्क्वेअर minus 5 into 1 becomes 5 divided by 5 चा स्क्वेअर 25 that is 25 x square and this is the required
सोल्युशन. अशा पद्धतीने इच अँड एव्हरी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. एक ॲडिशनचं झालं, एक सबट्रॅक्शनचं झालं. आता त्यामध्ये काही कंपोजिट फंक्शन्स पण येतील. ते कंपोजिट फंक्शनसुद्धा तुम्हाला ॲडजस्ट करता आले पाहिजे. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. मी काही कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स घेतो, त्यानंतर आपण टॉपिकला स्टॉप करूया. ओके, सो tan इनवर्स ऑफ 3√x अपॉन 1 + 3x. ओके, सो यांची ॲडजस्टमेंट कशी होईल सांगू शकता डायरेक्टली. इट इज tan इनवर्स ऑफ, आता फक्त x ने येता या ठिकाणी √x तुम्हाला दिलेला आहे. सो धिस कॅन बी रिटन ॲज 3√x मायनस √x. जर घेतले तर आपल्याला 2√x मिळतं, म्हणजे सबट्रॅक्शन या ठिकाणी ॲडजस्ट होते. आफ्टर दॅट 1 + 3 × √x. ओके, अगेन इंटू √x. असं जर घेतलं तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन सुद्धा ॲडजस्ट होतं. √x × √x इज x, 3 × 1 इज जस्ट 3. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. मीन्स इट इज अ फॉर्म्युला ऑफ सबट्रॅक्शन. दिस कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ, ओके, इट इज 3 × √x मायनस tan इनवर्स ऑफ इट इज √x. ओके, अशा पद्धतीने. दिस इज अगेन सिम्पल वन. मीन्स यू हॅव टू डिफरन्शिएट दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इक्वल्स टू ddx ऑफ tan inverse of it is 3 times √x minus ddx of tan inverse of it is the √x. ओके, अशा फॉर्ममध्ये. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ 3√x अँड tan इनवर्स ऑफ √x. अशा पद्धतीने तो स्टँडर्ड फंक्शननुसार जर डिफरन्शिएट केला आपण, तर tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/1 प्लस काय येईल 3√x होल स्क्वेअर. मीन्स इट इज 3√x होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 टाइम्स √x प्लस और मायनस. सो इट इज मायनस, देअरफॉर मायनस इट इज tan इनवर्स ऑफ √x इज 1/1 प्लस √x होल स्क्वेअर इंटू इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ √x. अशा पद्धतीने. आफ्टर दॅट या ठिकाणी स्क्वेअर आहे. सो 1/1 प्लस हे 9x मिळालं असतं अँड इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 × √xचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2√x. ओके, सो अशा पद्धतीने होईल 1/2 इंटू इट इज √x मायनस 1 इट इज 1 + x. ओके, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होतो. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ √x इज 1/2√x. ओके, so 1/2√x 1/2√x कॉमन दिसतो थ्रूआउट. देअरफॉर वी टेक इट ॲज आउटसाइड 1/2√x. ला आउटसाइड घेऊयात आणि ब्रॅकेटमध्ये उरतं 1/1 प्लस 9x मायनस 1/1 प्लस x. ओके, 1/2√x 1/2√x कॉमन घेतला तर या ठिकाणी 3/1 प्लस 9x उरतं मायनस ऑफ 1/1 प्लस x उरतं. ओके, दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन. एक्झाम्पल नंबर 4 चेक करा काय. y equals to we denote it as tan inverse of 2⁻x plus 2 असं आहे ते divided by. ओके, सो divided by we write it is 1 minus 3 × 4⁻x. ओके, असं एक्सप्रेस केलेलं आहे ऑलरेडी. देअरफॉर वी कॅन से दॅट बाय लॉज ऑफ इंडायसेस इट इज tan इनवर्स ऑफ काय करता येतं 2⁻x इंटू इट इज 2 स्क्वेअर डिवायडेड बाय 1 minus 3 × 4⁻x ला मी जसंच्या तसंच ठेवतो या ठिकाणी. ओके, सो समोरचा जर विचार केला तर इट इज tan इनवर्स ऑफ काय होतं 2⁻x ॲज इट इज 2चा स्क्वेअर 4 होतो. मीन्स इट इज 4 × 2⁻x 1 minus 3 × इट इज 4⁻x. ओके, आता या ठिकाणीच लक्षात येतं इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणजे वर ॲडिशन मिळाली पाहिजे. ॲडिशन मिळाली पाहिजे 4 टाइम्स 2⁻x अँड मल्टिप्लिकेशन मिळालं पाहिजे 3 टाइम्स 4⁻x. ओके, सो तो जो 4⁻x आहे मी त्याला असं स्प्लिट करू शकतो. इट इज 4 × 2⁻x ॲज इट इज 1 minus 3 × 2⁻x इंटू इट इज 2⁻x असं आपण त्याला लिहू शकतो. ओके, आपण असा स्प्लिट करू शकतो. 4⁻x कॅन बी रिटन ॲज 2⁻x इंटू 2⁻x. आफ्टर दॅट आपलं टार्गेट आहे की न्यूमरेटरमध्ये ॲडिशन पाहिजे, डिनॉमिनेटरमध्ये मल्टिप्लिकेशन पाहिजे. ओके, सो आता या ठिकाणी ॲडिशन पाहिजे 4 टाइम्स 2⁻x. ओके, आणि इथे मल्टिप्लिकेशन पाहिजे 3 टाइम्स 2⁻x. सो अशा टर्म्स जर आपण ॲडजस्ट केल्या तर या ठिकाणी ॲडजस्टमेंट ऑलरेडी मिळालेली आहे. कशी पहा, मी याला असं ॲडजस्ट करू शकतो. इट इज tan इनवर्स ऑफ, लक्ष द्या, दिस कॅन बी रिटन ॲज 3 टाइम्स
2 raised to the power x प्लस 2 raised to the power x म्हणजे 3 टाइम्स प्लस 1 टाइम्स तो झाला असता 4 टाइम्स e raised to the 4 टाइम्स 2 raised to the power x 1 मायनस याला मी लिहू शकतो 3 इंटू 2 raised to the power x म्हणजे 3 टाइम्स 2 raised to the power x इंटू इट इज 2 raised to the power x असं त्याला लिहू शकतो. म्हणजे एक प्रकार tan इनवर्स ऑफ हे झालं x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. ओके, ऑलरेडी ॲडजस्टमेंट झाल्या होत्या प्रॉब्लेममध्ये, त्यामुळे काही अडचण नाही. देअरफॉर वी राईट इट इज y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ x मीन्स इट इज 3 इंटू 2 raised to the power x मायनस की मध्ये प्लस आहे म्हणून प्लस tan इनवर्स ऑफ इट इज 2 raised to the power x. आता आहे प्रश्न डेरिव्हेटिव्हचा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वी राईट इट ॲज मी डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह लिहितो dy बाय dx इक्वल्स टू इट इज 1 अपॉन 1 प्लस 3 इंटू 2 raised to the power x it is whole square into derivative of this 3 is constant 2 raised to the power x असता 2 raised to the power x into it is log 2 plus tan inverse of 2 raised to the power x होतो 1 upon 1 plus 2 raised to the power x it is whole square into 2 raised to the power x into it is log 2 असा त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येतो. आफ्टर दॅट सॉल्व केल्यानंतर 2 raised to the power x into log 2 कॉमन आहे, therefore take it outside. 2 raised to the power x into log 2 is outside and in numerator it becomes 3 upon हा 3 जसाच्या तसाच ठेवतोय. आफ्टर दॅट 1 प्लस 3चा स्क्वेअर 9 झाला असता आणि 2 raised to the power x चा स्क्वेअर मी त्याला असं लिहू शकतो इट इज 9 इंटू 4 raised to the power x कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर प्लस 1 अपॉन मी याला सुद्धा 1 प्लस 4 raised to the power x लिहू शकतो आफ्टर द कॅल्क्युलेशन अँड दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन हिअर.